आणि त्यांच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं वन खातं निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यक्षमतेनं काम करत आहे। गोपीचंद पडळकर धन्यवाद। माननीय सत्यजित देशमुख साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे लक्षवेधी सभागृहात मध्ये मांडलेले आहे। माझे एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून आहेत। माननीय मंत्री महोदयांनी मागच्या 1-2 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं, मी मीडियामधून ऐकलं की बिबट्यांचा जेवढा प्रादुर्भाव वाढलेला आहे, जंगलातून बिबटे बाहेर यायला लागलेत, अटॅक करायला लागलेत, या सातत्यानं घटना घडतायत, त्यावरती त्यांनी एक भूमिका मांडली होती की 1 कोटीच्या शेळ्या आम्ही जंगलामध्ये सोडू। हे स्टेटमेंट मी मीडियातून बघितलं, हे खरं आहे का? हे जर खरं असेल तर माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात ही बाब आलेली आहे की बिबट्यांच्या अधिवासामध्ये त्यांचं खाद्य मिळत नाही म्हणून ते बाहेर पडतायत, आणि हे जर बाहेर पडत असतील तर सरकारनं पर्याय काय आहे? 1 कोटीच्या शेळ्या म्हणजे 20,000 रुपयाला एक शेळी आहे, 500 शेळ्या तुम्ही सोडणार कुठं? शेळी माणसाळलेली आहे, इकडून सोडली परत दुसरे कोण घेऊन बाजारात दुसऱ्या विकून निघतील, हा काय पर्याय होऊ शकत नाही। परंतु मंत्री महोदयांनी अत्यंत अभ्यासपूर्ण ही मांडणी केलेली आहे की बिबट्याला जंगलामध्ये खाद्य मिळत नसल्यामुळे तो बाहेर येतोय, मग त्याला पर्याय काय आहे? तर माझा प्रश्न हा आहे की तुम्ही मेंढपाळांना जंगलात जाणं बंद केल्यापासून बिबट्या बाहेर यायला लागलेला आहे। जंगलामध्ये जेवढे मेंढपाळ जात होते तोपर्यंत हा बिबट्याचा आणि कुठल्या जंगली प्राण्याचा त्रास हा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना नव्हता। तर तुम्ही सोल्युशन काढा ना, मेंढपाळांना तुम्ही जंगलात जाण्याची परवानगी द्या, हे तुमचे प्रश्न 70-80% निकाली निघतील। मेंढपाळांना तुम्ही जंगलात जाण्याची परवानगी देणार आहात का? त्यामध्ये तुम्ही नियमामध्ये बदल करणार आहात का? हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य गोपीचंदजी पडळकर दोन प्रश्न बाद झाले यांनी जी बाब या ठिकाणी नमूद केली की वन विभागाने 1 कोटीच्या शेळ्या मेंढ्या जंगलामध्ये सोडण्याचं ठरवलं होतं का? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी गोपीचंद पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहाला सुद्धा माहिती देऊ इच्छितो की खडसे नावाचे एक अधिकारी जे शिरूर भागामध्ये, आता ते रिटायर्ड झाले, त्यांनी अशा प्रकारचे ज्यावेळेला बिबट्यांचे हल्ले ज्यावेळेला त्याने तो तिथे प्रयोग केला होता आणि तो प्रयोग यशस्वी झाला होता। बाब अशी आहे की एखाद्या मुलाला किंवा शेतकऱ्याला किंवा एखाद्या माणसाला मृत झाल्यानंतर 25 लाखाचे वन विभागामधून रक्कम दिली जाते। बाब असे की त्या खडसे मला भेटले, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जर का 4 माणसाचं मृत्यू झालं तर 1 कोटी द्यावे लागतात। तर अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी बिबटे प्रवण किंवा व्याघ्र प्रवण जो परिसर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या शेळ्या सोडल्यात तर त्याच्यामधून काहीतरी मार्ग निघू शकतो, आणि त्या कालखंडात त्या खडसेंना यश आलं होतं। आता हा काय शेवटचा उपाय नाही, परंतु गोपीचंद पडळकरांनी जी बाब सांगितली की मेंढपाळांना त्या ठिकाणी जंगलात जाण्यास मनाई केल्यामुळे हे प्रयोग झाले, म्हणजे हे हल्ले वाढले, काही प्रमाणामध्ये त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, आणि म्हणून मेंढपाळांना जंगलामध्ये जायला मनाई मी स्वतः सांगितले, त्यांना मनाई करू नका। ज्या ठिकाणी झाडे मोठी झालेली आहेत अशा परिसरामध्ये शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुम्ही मनाई करू नका। ज्या ठिकाणी नवीन रोपटी लावलेली असतील त्या परिसरामध्ये त्यांना सांगा की तुम्ही आम्हाला मदत करा। चला, लक्षवेधी क्रमांक 2 सिद्धार्थ कराड महोदय, लक्षवेधी क्रमांक 2